नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासमोर एक बोधकथा सांगणार आहे. नक्की पूर्ण आहे का? आणि त्यातून खूपच छान बोध तुम्हाला मिळणार आहे. चला सुरू करू. एका प्रदेशामध्ये एक दयावान नावाचा राजा राहत होता. त्याचे नाव जरी दयावान असले तरी त्याला प्रजेची बिलकुल दया येत नव्हती. तो एक क्रूर प्रशासक म्हणून काम करीत होता. त्याचे प्रजेवर खूप अत्याचार होत होते. त्याला प्रजा म्हणजे जनता खूप कंटाळली होती. त्याच्याकडे न्यायाची अपेक्षा करणेही खूप कठीण होऊन बसले होते. लोकांना जास्त टॅक्स लावून त्यांना जास्त काम करून घेत असे. त्यांना मानसिक, शारीरिक त्रास देत असे. अशामुळे पूर्ण जनता वैतागून गेली होती. त्यात एका प्रजेने तिच्या सेनापतीला ही बाब सांगितली की तुम्ही असे का करतात? प्रजेला का त्रास देतात? त्यावर सेनापती म्हणतो की मलाही तुमची दया येते, पण आम्ही काय करणार? आम्हाला राजाचा आदेश पाळावा लागतो. त्यावर तो मनुष्य म्हणतो, मी एक उपाय सांगतो. जर तुम्ही तो केला तर त्यातून काही ना काही मार्ग निघेल. सेनापती म्हणतो की नक्की सांगा उपाय, मी तुम्हाला पूर्ण सहकार्य करेल. मग त्यावर तो मनुष्य त्याला सांगतो की मी एक साधू बनून राजमहालामध्ये येणार आणि राजाला सांगणार की तू 7 दिवसात मरण पावणार आहेस, तुझा मृत्यू होणार आहेस. त्यामुळे उरलेले 7 दिवस तू प्रजेशी, लोकांशी चांगले वाग. पण त्याआधी तुम्हाला राजाला असे भासवावं लागेल, असे पटवून द्यावं लागेल की आपल्या देशाच्या डोंगरावर एक तपस्वी साधू आलेले आहेत आणि त्यांना संपूर्ण गाव त्यांचे दर्शन घ्यायला खूप गर्दी करत आहे आणि ते खूपच अचूक भविष्यवाणी करतात. खूप देश प्रदेश फिरून आलेले आहेत ते. मी असं ऐकलं की ते 2 दिवसाच्या मुक्कामावर इथे आलेले आहेत. असं तुला राजाला सांगावं लागेल आणि राजाला पण तयार करावं लागेल की मी तो साधू आपल्या राजमहालामध्ये आणू का? त्यानंतर सेनापती तिथून निघून जातो आणि त्या क्रूर राजाला भेटतो आणि राजाला जसं जसं त्या मनुष्याने सांगितलं होतं तसंच सांगतो. त्यानंतर राजा म्हणतो की जा, त्या साधूला आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर आणा. मग बोलल्याप्रमाणे तो मनुष्य साधूचे रूप घेऊन सेनापतीसोबत महालात जातो आणि राजाच्या जवळ जाऊन त्याचा हात बघतो, त्याचा चेहरा बघतो आणि त्याला सांगतो, खूप भयंकर मोठं काही होणार आहे, मी सांगू शकत नाही. त्यावर राजा म्हणतो, तू नाही सांगितलेस तर तुला मृत्यूदंड देणार. खरं ते सांग, तरच तुझी इथून सुटका होणार.
त्यावर तो मनुष्य जो साधू बनलेला असतो तो म्हणतो की मी सांगेल, पण मला सोडून देण्यात यावे, कारण की मी जे सांगतो ते सत्य सांगतो. त्यावर तो साधू सांगतो मग महाराजला. मग राजा म्हणतो की मी तुला इथून सुखरूप तुला बाहेर सोडेल, पण तू जे काय खरं आहे ते सांग. त्यावर तो मनुष्य साधू बनलेला सांगतो की महाराज, राजे, तुम्ही 7 दिवसाच्या नंतर मृत्यू होणार आहे तुमचा. ही काळ्या दगडावरची रेष आहे. हे कोणीही थांबवू शकणार नाही. हे अटल सत्य आहे. त्यावर तो राजा खूप घाबरतो आणि म्हणतो की यावर काय उपाय आहे काय? तर तो साधू म्हणतो की यावर काहीही उपाय नाही, पण मी तुला सांगतो की मरण्याच्या आधी लोकांशी म्हणजेच परदेशी चांगला वाग, कुटुंबाशी चांगला वाग, महलामध्ये सगळ्यांशी चांगला वाग, तरच तुझ्या आत्म्याला शांती मिळेल. नाही तर तुझा आत्मा भटकत राहील आणि तुलाच त्रास होईल. असं बोलून तो साधू चालला जातो. त्यानंतर राजा खूप चिंतेमध्ये पडतो की काय करावे. मग त्याला रात्रभर झोप लागत नाही आणि मग सकाळी उठतो आणि सर्वात आधी सेनापतीला बोलवतो. सेनापतीला सांगतो की एक काम कर, प्रजेवर जो आपण अतिरिक्त टॅक्स लावलेला आहे, कर लावलेला आहे, तो पूर्ण माफ कर. त्यानंतर लोकांच्या ज्या जमिनी आपण घेतलेल्या आहेत बळजबरीने, त्या आपण त्यांना वापस कर. महिलांना, मुलांना मिठाई, वस्त्र दे. हा माझा आदेश आहे. त्यानंतर सेनापती तसेच करतो. त्यानंतर सगळी प्रजा राजाचा उदो करते आणि राजाचा जय जयकार करते. यानंतर सेनापती राजाला आपल्या प्रदेशात फिरायला नेतो, प्रजेशी भेटायला. त्यानंतर राजा तयारी करून निघतो. तेव्हा प्रजा त्याचा जय जयकार करते आणि दीर्घ आयुष्य, आमच्या सर्व जनतेचे आयुष्य तुम्हास लाभो. तुमच्यासारखा राजा आजपर्यंत आम्ही बघितला नाही. तुम्ही खरंच दयावान आहात तुमच्या नावाप्रमाणे. असं म्हणून सर्व जनता जय जयकार करते आणि आपलं सर्वांकडून राजाचं दीर्घ आयुष्य मागते, देवाला प्रार्थना करते. त्यानंतर मग राजा घरी येतो आणि निराशच राहतो. असे हळूहळू 7 दिवस निघून जातात आणि सकाळचा सूर्योदय निघतो. 8व्या दिवशी सकाळ होते. तेव्हा राजा झोपेतून उठतो आणि बघतो तर काय, मी तर जिवंत आहे, मी तर मेलो नाही, माझा तर मृत्यू झाला नाही. त्याला खूप आनंद होतो. त्यानंतर तो सेनापतीला त्वरित बोलवतो आणि
म्हणतो की त्या साधूला आत्ताच्या आत्ता शोधून आणा. त्यांनी खोटी भविष्यवाणी केली आणि मला खूप त्रास दिला. त्यावर सेनापती म्हणतो महाराज मला माफ करा, पण त्या साधूने मला जाता जाता एक सांगितलं होतं. राजा म्हणतो काय? जर राजा 7 दिवसात चांगला वागला आणि लोकांनी त्याला दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद दिला तर त्याचा मृत्यू टळू शकतो, असं त्या साधूबाबाने मला सांगितलं होतं. पण मी तुम्हाला सांगितले नाही, मला माफ करा. मग राजा म्हणते असं खरंच होऊ शकते का की प्रजेने दिलेल्या आशीर्वादामुळे मला जीवदान मिळाले? त्यावर सेनापती म्हणतो हो राजा, तसंच झालं आहे. राजा खूप आनंदी होतो आणि त्या दिवसपासून प्रजेशी, सेनापतीशी, कुटुंबाशी, सर्वांशी चांगला वागतो आणि आपल्या नावाप्रमाणे दयावान बनतो. मित्रांनो, यातून काय बोध मिळाला आपल्याला की आपला मृत्यू हा निश्चित आहे आणि आपण त्याला सामोरे एक ना एक दिवस जाऊ. हे कल्पना, हा विचार जर आपण समोर ठेवून जगलो तर आपण कधीच वाईट काम करणार नाही, चांगलेच कामं करू. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. धन्यवाद.